मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी बैठक बोलावली आहे। नेते सरचिटणीस यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। महायुतीच्या प्रचाराबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय, तर प्रचार करायचा की नाही याबाबत बैठकीत निर्णय होऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। उत्तर मुंबईतील उमेदवारीवरून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर खोचक टीका केली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उत्तर मुंबईची जागा काँग्रेसला देऊन टाकली आणि आता काँग्रेस उमेदवार शोधत फिरत असल्याचं ते म्हणाले। त्यापूर्वी उत्तर मुंबईची जागा घेण्यासाठी स्पर्धा होती असं म्हणत मवियाच्या लोकसभा उमेदवारीवर फडणवीसांनी टीका केली आहे। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडेच हवा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। यासाठी उत्तर मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे आग्रह धरला। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटून आग्रही मागणी केली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे। मुंबईत पियुष गोयल यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। या समारंभाला आशिष शेलारांसह भाजपचे इतर नेते उपस्थित होते। पवार आडनावावरून अजित पवार आणि शरद पवार पक्षात जुंपली आहे। पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत केलं। त्याला शरद पवार पक्षानं उत्तर दिलंय। घरातील लेक वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते असं उत्तर शरद पवार पक्षाकडून देण्यात आलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अपघाताची चौकशी करायची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। ड्रायव्हरचीही चौकशी करून पटोलेंची निवडणूक काळात अतिरिक्त पोलीस सुरक्षा सुद्धा वाढवावी अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे। तर पटोलेंच्या अपघाताची काही शंका येत असेल तर पोलीस चौकशी करतीलच अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे। वाघाची शेळी झाली अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। त्यावर संजय शिरसाटांनी टोला लगावलाय। वडेट्टीवार लवकरच आमच्याकडे येतील असा टोला संजय शिरसाटांनी लगावलाय। चंद्रपूरच्या महाराजगुडा या दुर्गम भागातील गावात एका दिव्यांग मतदारानं घरीच आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। यंदा देशभरात गृहमतदान राबवण्यात येत आहे। 85 वर्षांवरील मतदार आणि 40% जास्त दिव्यांगांचं प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी घरीच मतदान करता येणार आहे। त्यासाठी निवडणूक यंत्रणा दुर्गम भागातील गावात दाखल होत आहे। शिवसेना शिंदे पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या किरण सामंतांचं स्टेटस पुन्हा चर्चेत आलंय। जर मिठाचा खडा लागला तर आमदारकीच्या बाबत वेगळा विचार करेन, मी कोणाच्या बापाचं ऐकायचो नाही असा अजित पवारांचा जुना बाईट किरण सामंतांनी स्टेटस म्हणून ठेवलाय। त्यामुळे हा स्टेटस नेमका कोणासाठी आहे, कोणाला इशारा देण्यात आलाय याची चर्चा रंगतीये। शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर गोविंदानं त्र्यंबकेश्वरच्या महादेवाचं दर्शन घेतलंय। यावेळी संस्थानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी त्याचं स्वागत केलं। या दरम्यान पूजाविधी करत त्यानं आपल्या नवीन राजकीय कारकिर्दीतील विघ्न दूर व्हावी यासाठी देवाला साकडं घातलं। साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यावेळी जावली भागात फटाक्यांची आतिषबाजी करत तुतारी वाजवून त्यांचं स्वागत करण्यात आलं। मुंडे साहेबांनी जी कहाणी अर्धवट सोडली होती ती आपल्यालाच हातून पूर्ण होणार असल्याचं सूचक विधान पंकजा मुंडेंनी केलं। वनवास होता तरी लाचार झाले नाही असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं।